मीट माय आई इंदू, नॉट इंदू इट्स इंदू. जिने आयुष्य कसं जगावं असं दुसऱ्यांना सांगितलं, पण स्वतः मात्र एक चांगलं आयुष्य जगू शकली नाही. जर तुम्ही आतापर्यंत माझ्या आईची ही अनटोल्ड स्टोरी बघितली नसेल तर ही व्हिडिओ नक्की बघा. तर मी आईच्या घरी पोहोचला. तिने माझ्यासाठी अगोदर चिप्स, कुरड्या वगैरे तळलेल्या. हा खातच होता तर आईने माझ्यासाठी आलू पोहा पण आणलेला. आणि माझी आई जेवण खूप छान बनवते बरं का. नंतर सायंकाळी आई आपले काम करत होती, तर मी तिला पाणी वगैरे भरायला मदत केला. आणि एक गोष्ट म्हणजे आईकडे ना टीव्ही आहे ना मोबाईल. आई आपले दिवस कसे काढते तर माहितीच नाही. विचारला तर सांगते घरातले काम करता करता दिवस निघून जाते म्हणून. मी आला होता तर आई म्हणाली तुझ्यासाठी गुलाबजामुन बनवायचे आहेत म्हणून. आणि घरी खोवाच नव्हता, तर आई निघाली तब्बल 2 किलोमीटर खोवा घ्यायला. मी पण निघाला मग आईच्या मागं. आईने 2-3 वर्षापासून पाणीपुरीच नाही खाल्ली होती, तर अगोदर तिला पाणीपुरी वगैरे खायला नेला. नंतर खोवा वगैरे घेतला आणि घरी येत होता तर आम्हाला दिसला हा स्मार्ट बाजार. तिथं आईला नेला आणि आईला सांगितलं इथं सर्व काही मिळते जे तुला पाहिजे. आई हे सर्व काही एकाच ठिकाणी बघून शॉकच झाली. तिला मस्त फिरवला, सर्व काही दाखवला आणि मग घरी आला. दुसऱ्या दिवशी आई सकाळी सुटली, सर्व काम वगैरे केला आणि माझ्यासाठी पाहुणचार बनवायला सुरुवात केली. तिने मस्तपणे गुलाबजामुन आणि दही वडे वगैरे बनवला, अजून चिवडा पण बनवला. इकडे बघा आईच्या घरी खूप सारे चुले आहेत. मग मस्तपणे आईच्या हातचे दही वडे आणि गुलाबजामुन वगैरे खाल्ला. नंतर आईला बाय बाय करत आईचा आशीर्वाद घेत निघाला फायनली आपल्या घरी, आपल्या गावी. डे 65 ऑफ झेकॉस चॅलेंज सिरीज. चला बाय बाय, भेटू.